तर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे। नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड इथे स्वाभिमानी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आज अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण बघतोय की नाशिकच्या चांदोरीला सुद्धा शेतकरी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत। पूर्ण हा परिसर बंद करून टाकण्यात आला आहे। छावा क्रांतीवीर सेना असो, किसान सभा असो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेला पाठिंबा आपण बघतोय की पारंपरिक ताल वाद्य याचा उपयोग करत खऱ्या अर्थानं संत वचन ते दाखवायचा प्रयत्न केला जातोय। अन्यायकारक कृषी बिल रद्द करा या मागणीसाठी सगळे आक्रमक झालेल्या शेतकरी संघटना या माध्यमातून फक्त एकच म्हणताय की शेतकरी बिल रद्द करावं। काय सांगाल? आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समर्थनात वारकरी सुद्धा मैदानात उतरलेले आहे। या सरकारने सगळ्या राजकीय पक्षांनी आता याची जाणीव करावी। एसीत बसून विरोधी पक्षाला आमचं आव्हान आहे, प्रश्न सुटणार नाही। राज्य सरकार केंद्र सरकारला वेठीस धरा, या ठिकाणी प्रश्न सोडून घ्या, दिखावे करू नका म्हणतायत शेतकरी संघटनांबरोबर वारकरी संप्रदाय आलाय। काय मागणी आहे? शेतकऱ्यांचे पुत्र वारकरी याच्यात उतरलेले आहेत। दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पाठिंबा आम्ही सर्व आहोत। दिल्लीचे शेतकरी एकटे नाहीत, तर हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे। क्रांतीचे नाना पाटलांचा वारसा सांगणाऱ्या संघटना या देशामध्ये आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यावरती सरकारने विचार करावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा। विरोधी पक्षांनी फक्त पाठिंबा पुरता मर्यादित कर आता रस्त्यावर उतरून प्रत्येक राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या बाजूने यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे। स्वाभिमानी संदीप जगतापये काय सांगा? स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण राज्यामध्ये आज किसान समन्वय समिती सोबत आहे। त्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये 15-20 ठिकाणी चक्काजाम आंदोलन होत आहे। वारकरी या शब्दाचा अर्थच वार आणि कर असा होतो। निश्चितपणे दिल्लीतल्या शेतकऱ्यांसोबत राजू शेट्टी साहेब संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे। जर आज हे प्रातिनिधिक आंदोलनाचा योग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला नाही तर या प्रातिनिधिक आंदोलनाची दखल घ्यावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे। पोलीसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। या आंदोलनासाठी आता पोलीसही आता हे आंदोलन आता संपवावं, त्यांना दिलेली वेळ पूर्ण करावी याकरता म्हणून हे आंदोलन जरी आज थांबवण्यात आलं असलं तरी हे प्रातिनिधिक आंदोलन आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जाचक असलेले जे 3 कृषी बिल आहेत ते रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे आंदोलन आज करण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, चांदोरी, नाशिक।